वत्सला भाऊसाहेब गाडे, राहणार भरवेर. एक एकर कोबी लावलेली होती, परंतु तिच्यावर रोग आला. तर ती काही हेच नाही झाली आणि रुपया बी निघाला नाही. खर्च वाया गेला, पूर्ण खराब होऊन गेली. आणि काय करावा काय नाही, औषधं मारून मारून कटळून गेलो. शेवटी हात जोडले. याच्यावर काय उपाय करावा आता? मी अजय वेणुनाथ जाधव, मुक्काम पोस्ट भरवीर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मी 1 एकर कोबी लावला होता. इथंच लावला होता या वावरात. 2 महिन्याचा झाला. अचानक करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. पूर्ण शेतात मला रोटर फिरवावा लागला आणि 1 रुपयाही माझा निघाला नाही. खर्च पूर्ण होऊन गेला होता. 50-60 हजार रुपये खर्च झाला होता माझा. पण करपा माझ्याकडंच नाही, पूर्ण आमच्या गावामध्येच या करप्यानं इतका त्रास झाला का बऱ्याच लोकायला पैसे झालेच नाही आणि जे थोडेफार गेली मार्केटला, वजन नाही भेटलं आणि बाजारभाव पुरेसे नाही भेटले. त्याच्यामुळे बाजारभाव कोबीचे ढसळून गेले. म्हणजे एकदम नुकसानीत शेतकरी नुकसानीतच आला त्याच्यामुळे. काय सांगाल? कोबी पीक केलं होतं तुम्ही? एक 7-8-10 वर्षापूर्वीपासून आमचं भरवीर हे गाव कोबी पिकाबद्दल अतिशय अग्रेसर आहे, कोबी आणि झेंडू. परंतु एक सलग 2 वर्षापासून बुरशीजन्य आजारामुळे कोबी उत्पादक शेतकरी हे पूर्ण त्रस्त झालेले आहे. कारण एकरी कोबीला 60-70 हजार रुपये खर्च येतो आणि 2 महिन्याचं पीक असल्यामुळे आमच्या गावात कमी कमी 2-2.5 एकरवर कोबी लागवड होती. परंतु 2 वर्षापासून कोबी या शेतीतून साधा खर्चही निघून नाही राहिला. यावर्षी सुद्धा काय झालं? आता माझ्या मागे हे क्षेत्र 1 एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आतापर्यंत 60-70 हजार रुपये खर्च करून देखील हे पीक वाचवता आलं नाही, यश आलं नाही. अशा अनेक शेतकऱ्यांच्या कोबी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. खर्च सुद्धा निघालेला नाही या पिकामध्ये. शासनाने त्वरित याच्यावरती पंचनामे करून आम्हाला या बुरशीजन्य रोगापासून झालेल्या पिकांचे उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत आणि आम्हाला तातडीची मदत करावी. आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे एवढी. आपण आपल्या माध्यमातून शासनाला ही बातमी आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा कळाव्यात अशी मी आपणास विनंती करतो. कोबी हे पीक जे तुम्ही केलं होतं, मात्र त्या कोबी पिकावर तुम्हाला काय प्रकार काय घडला? कोबी पीक हे 2-2.5 महिन्याचं पीक आहे की जे लवकरात लवकर आल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदे होणार, दुसरी इतर पिकं घ्यायची असतात. त्यासाठी सुरुवातीला कोबीची लागवड केली. पण ह्या वर्षी या करप्याच्या प्रादुर्भावामुळे करपा आल्यामुळे या कोबीचं पूर्ण नुकसान झालेले आहे. काही कोबी तर डायरेक्ट पाण्याने सडून पण गेलेली आहे आणि कोणतंच असं पीक त्याच्यामध्ये न आल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे या करप्याने. आणि इतर काही आज पाऊस न झाल्यामुळे या गोष्टीमुळे या पिकावर खूप मोठा आघात झालेला आहे. आणि याचा खर्च जर पाहिलं तर तुम्ही त्याचा ते लागवडीचा खर्च, त्याचा रोपाचा खर्च आणि औषधाचा खर्च, या खर्चामुळे शेतकऱ्यांना परवडण्याचं झालेले आहे. आणि शेतकरी ह्या अशा नुकसानीमुळे संकटात आलेला आहे, एवढं मला सांगावं लागतं. किती खर्च येतो एकरी? एकरी याला साधारण 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. 70 हजार याचा रोपा आणि याचा, बाकी औषधाचा आणि मजुरीचा खर्च वेगळा. एकूण खर्च काढण्यापर्यंत किती येतो? एकूण खर्च एकरी 60 हजार रुपये खर्च आणि आहे. किती महिन्याचं पीक आहे? हे 2.5 महिन्याचं पीक आहे.